नमस्कार मित्रांनो. गेल्या काही महिन्यापासून वृश्चिक राशीसाठी गोष्टी वेळेवर होत नाहीयेत, बरोबर होत नाहीयेत. म्हणजे तुम्ही तुमचा प्रयत्न संपूर्णपणे करताय. खरं तर वृश्चिक जी रास आहे ही खूप डिसिप्लिनमध्ये शिस्तप्रिय अशा प्रकारची रास आहे आणि संपूर्ण डेडिकेशन ज्याला आपण म्हणतो, संपूर्ण समर्पण करणारी अशी रास आहे. तरीसुद्धा यश हे काही तुमच्या हाती लागत नाहीये. अर्थात याच्यामागचं कारणसुद्धा तसं आहे, की गुरु जो आहे हा तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. आणि गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही तर बघितलं असेल, खास करून आर्थिक संदर्भात खर्च हे जास्तच झालेले आहेत. आणि खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात किंवा तुमच्या दोघांमध्ये नात्यातील दुरावासुद्धा तुम्ही अनुभवत असाल. जानेवारी 2026 हा महिना नेमका कशा प्रकारचा असेल? तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे, की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे? एक गोष्ट निश्चित, की जानेवारीच्या महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहणार आहे. गेल्या 5-6 महिन्यामध्ये जसं समोर येईल, जशा गोष्टी समोर येतील तशाच प्रकारे तुम्ही त्या स्वीकारल्या होत्या. आता मात्र तुम्ही तसं करणार नाही. आता तुम्ही परिस्थिती स्वतःच्या हातात घेणार आहात आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही संपूर्णपणे त्या कामाला लागणार आहात. अर्थात या व्यतिरिक्त तुमच्या जीवनाचं आणखीन कोणतं क्षेत्र आहे, की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे? संपूर्ण जानेवारी महिना हा तुमच्यासाठी कशाप्रकारे काही फळं घेऊन येणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू, की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील? जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, हा मंगळ तुमचा षष्ठेत सुद्धा आहे. द्वितीयातून तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह बुध हा सुद्धा द्वितीयातून तृतीयात भ्रमण करणार आहे आणि राशीच्या अष्टमामध्ये गुरुचं भ्रमण आहे. गुरु सध्या वक्री आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. बुध, शुक्र, रवी, मंगळ हे चारही ग्रह तुमच्या द्वितीय स्थानातून तृतीय स्थानामध्ये येणार आहेत. प्रवास होतील, ट्रॅव्हलिंग जास्त होतील, महत्त्वपूर्ण कामं तुम्ही मार्गी लावाल. आत्तापर्यंत जी काही कामं अडकत होती, की ज्यामध्ये थोडंसं तुम्ही बॅकफुटला येत होता, थोडं मनामध्ये किंतु परंतु वाटत होतं, तर अशा सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही स्वतः हाती घेणार आहात आणि त्याच्यामागे संपूर्णपणे हात धुवून लागणार आहात असं म्हणायला हरकत नाही. आणि अर्थात तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेससुद्धा खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे. त्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये एवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहिल्यामुळे थोडाफार त्याचा प्रभाव परिणाम तुमच्या शारीरिकतेवरती होऊ शकतो. त्यामुळे शरीरावरती किंवा हेल्थवर लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू, की तुमचा जो आर्थिक स्तर आहे, हा नेमका कशा प्रकारचा राहील? जसं की तुमच्या राशीचा अष्टमेश आणि लाभेश जो आहे बुध आणि धनेश आणि पंचमेश जो आहे तो गुरु. हे 2 जे ग्रह आहेत, हे आर्थिक स्थैर्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. खास करून वृश्चिक राशीसाठी. तर गुरु जो आहे तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय आणि जो बुध द्वितीयातून तृतीयात भ्रमण करणार आहे. काळजी करू नका, या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचा आर्थिक स्तर अतिशय व्यवस्थित राहणार आहे. अर्थात खर्च थोडे होणारच आहेत, जे की तुम्ही गेल्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या पंधरवड्यात बघितलेले असेल, तेच थोडे खर्च या महिन्यामध्ये सुद्धा होते. खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, तुमच्या राशीसाठी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुमची जी रास आहे, ही बऱ्याच वेळेस काही गोष्टी लपून करते म्हणा किंवा सिक्रेटिव्हली करते. म्हणजे कोणाला कळू देत नाही. परस्पर निर्णय घेणं हा तुमच्या राशीचा थोडासा अंगीभूत गुणधर्म आहे. खर्चाच्या बाबतीत या संदर्भात लक्ष द्या. अनावश्यक अतिरिक्त खर्च करू नका. कारण ते खर्च होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर शॉर्ट टर्ममध्ये करू नका. लाँग टर्ममध्ये जर का तुम्ही ट्रेड केले, तर ते उपयोगी होतील. मुळात मोठे ट्रेड किंवा मोठी रिस्क या महिन्यात घेऊ नका. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल. राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये राहूचं भ्रमण आहे आणि जो चतुर्थश आहे शनी, हा तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, तो आता मार्गी झालेला आहे. घरातलं वातावरण तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. काळजी करू नका. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं जर का तुम्हाला करायची असतील, म्हणजे नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं किंवा वास्तूमध्ये रेनोव्हेट करणं, अशा प्रकारची कामं वास्तूच्या संदर्भातली ह्या महिन्यामध्ये तुम्ही हाती घेऊ शकता. याचप्रमाणे रिलेशनशिप किंवा लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं, तर राशीचा जो पंचमेश आहे गुरु, हा गुरु तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. सध्या तो वक्री आहे आणि राशीच्या पंचमामध्ये शनी आणि नेपच्यूनचं भ्रमण आहे. काळजी करू नका. साधारणतः गेल्या 15-20 दिवसामध्ये जे काही थोडंफार तुम्ही रिलेशनशिपमध्ये वादळ अनुभवलेलं होतं, ते आता हळूहळू शांत होणार आहे. तुमच्यामध्ये आणि रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबरचे नातेसंबंध परत दृढवत होणार आहे. जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, तरीसुद्धा या महिन्याच्या 17-18 तारखेनंतरचा जो कालावधी आहे, हा बऱ्याच प्रमाणात उपयुक्त किंवा उत्तमच असणार आहे.
ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा जो संपूर्ण महिना आहे, तो उत्तमच असणार आहे. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्याकरता सुद्धा जानेवारीचा जो संपूर्ण महिना आहे, तो अतिशय उत्तम असणार आहे. मात्र एक गोष्ट नक्की, की जे विद्यार्थी वर्ग आहेत ते जानेवारी महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कामाला लागणार आहेत. म्हणजे अभ्यासाच्या म्हणा किंवा त्यांचं जे काही एज्युकेशन आहे त्या संदर्भात. तुम्ही अपेक्षा केल्याप्रमाणे रिझल्ट्स तुम्हाला निश्चित मिळतील. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं, तर तुमच्या राशीकरता वैवाहिक जीवनाचा कारक शुक्र हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि जवळजवळ 12 तारखेनंतर तो तृतीयात येणार आहे. गेल्या साधारण 15-20 दिवसात तुम्ही बघितलेलं असेलच, की वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले गेले होते. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातल्या काही समस्या तुम्ही अनुभवलेल्या असतील. या महिन्याच्या 10-12 तारखेपर्यंत थोडंफार तुम्हाला तसं वाटेल. त्यानंतर तुमच्यामध्ये आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यामधलं जे नातेसंबंध आहेत ते अधिक दृढवत होताना दिसेल. तुमच्या दोघांमधली जी हार्मनी आहे ती खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. काळजी करू नका. याचप्रमाणे जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भात सांगायचं झालं, तर राशीचा जो दशमेश किंवा कर्मेश जो आहे रवी, हा तुमच्या द्वितीय स्थानातून तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे दिनांक 15 तारखेला. जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही जबरदस्त ॲक्टिव्ह राहणार आहात. स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने तुम्ही आपलं जे नाणं आहे ते दाखवणार आहात आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या संधीसुद्धा येणार आहेत. जरूर त्याचा तुम्ही विचार करू शकता. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. अर्थात या संदर्भात थोडंसं फिरणं वगैरे होईल, मात्र कामं तुमच्या फेवरमध्ये होतील. यश तुमच्या हातात असेल एवढं मात्र निश्चित. गेल्या 5-6 महिन्यामध्ये थोडं जे काय मनावरती मळत तुमच्या आलेलं होतं, ते झटकून तुम्ही नवीन कामाला लागणार आहात, खास करून जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भात. ज्यांना नोकरी बदलायची असेल, स्विच करायची असेल किंवा बिझनेसच्या संदर्भात नवीन विचार करायचा असेल, त्यांच्याकरता सुद्धा नवनवीन संधी ह्या जानेवारी महिन्यामध्ये निश्चितच समोर येणार आहेत. एकंदरीत सांगायचं झालं, तर हा जानेवारीचा जो महिना आहे, म्हणजे जानेवारीचा दुसरा जो पंधरवडा आहे, तो वृश्चिक राशीसाठी गेम चेंजर असणार आहे. म्हणजे गेल्या साधारण 5-6 महिन्यापासून जे काय मळप आलेलं होतं मनावरती, ते झटकून तुम्ही एक नवीन उमेदीने कामाला लागणार आहात आणि अर्थात त्याचे परिणाम सुद्धा तुम्हाला चांगल्याच प्रकारचे मिळणार आहेत. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव नेमके कशा प्रकारचे असतील. दिनांक 1 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय त्याच्याबरोबर द्वितीयातला जो बुध आहे हा केंद्रयोग करणार आहे. चुकीचे इन्व्हेस्टमेंट किंवा अतिरिक्त खर्च यापासून थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. दिनांक 6 तारखेला रवी आणि शुक्राची युती होणार आहे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये. ही युती तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून काही चांगले उत्तम आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकतील. येथे सुद्धा लॅविश लाईफस्टाईलच्या कडे तुम्ही थोडंसं जास्त आकर्षित होणार आहात आणि त्यासंबंधी काही खर्च सुद्धा होऊ शकतील. दिनांक 8 तारखेला मंगळ आणि शुक्राची युती तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे. इथे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिनांक 9 तारखेला रवी आणि मंगळाची युती तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे. आता ही जी रवी मंगळाची युती आहे, ही शुभफलदायी पण आहे आणि थोडी फार अशुभ फलदायी सुद्धा होऊ शकेल. शुभफलदायी या अर्थाने की तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. थोडेफार खर्च होतील, परंतु ते गरजेला अनुसरूनच असतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले सुद्धा काही चांगले अनुभव किंवा चांगले संधी तुम्हाला मिळू शकतील. खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 10 तारखेला गुरु आणि मंगळाचा प्रतियोग होणार आहे. अनपेक्षित या दरम्यान निर्णय घेऊ नका, खास करून आर्थिक संदर्भात. थोडेफार खर्च होऊ शकतील, काळजी घ्या. आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा लागणं, कापणं, खर्चटणं अशा प्रकारचे छोटे-मोठे त्रास या दरम्यान दिसू शकतील. दिनांक 15 तारखेला शुक्र आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो हर्षल सप्तमात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग अतिशय उत्तम आणि शुभफलदायी असणार आहे. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. दोघांमधील नातेसंबंध अधिक घट्ट झाल्याचा तुम्हाला अनुभव येईल. दिनांक 18 तारखेला बुध आणि मंगळाची युती होणार आहे तुमच्या तृतीय स्थानामध्ये. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. विवादापासून सुद्धा थोडं लांब राहणं गरजेचं राहील. तर लक्षात घ्या, जानेवारी या संपूर्ण महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तुमच्यातल्या ज्या भावभावना आहेत या जास्त प्रदीप्त किंवा तीव्र झालेल्यासारख्या जाणवतील. म्हणजे भावनेवरती थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण तुमची जी रास आहे ही मुळात थोडी इमोशनल आहे आणि एक्स्ट्रीमला विचार करणारी आहे. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. दिनांक 19 आणि 20 तारखेला
बुध आणि मंगळाचा त्रिकोण योग हा तुमच्या सप्तमातील हर्षलशी होणार आहे. हा योग अतिशय उत्तम असणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख असतील, ज्या ज्या गोष्टींमुळे कामं तुमची अडकलेली असतील, ती मार्गी लागतील. कागदोपत्री व्यवहारामध्ये तुम्हाला यश मिळेल. याचप्रमाणे फिरणं वगैरे होईल आणि चांगल्या चमकदार कल्पना तुम्हाला सुचू शकतील, ज्या दुःखातून, ज्या त्रासातून तुम्ही चाललेले आहात किंवा तुम्हाला अचानकपणे काही चांगली मदतसुद्धा या दरम्यान मिळू शकेल. एकंदरीतच 19 आणि 20 या तारखेच्या आसपास निश्चितपणे काही चांगल्या घटना तुम्हास अनुभवास येतील. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती दिनांक 3 तारखेला आणि जी अमावास्या आहे ती 18 तारखेला आहे. अमावास्या पौर्णिमेदरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडं जास्त असतं आणि त्यामुळे आपण थोडेसे भावनातीत होतो आणि मुळातच मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमची जी रास आहे थोडी भावनाशीलच आहे. त्यामुळेच या महिन्यातल्या 3 आणि 18 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहा आणि खास करून विवादापासून लांब राहणं अतिशय गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीचं जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.